चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी अरे नंतर तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हकेला तुझावर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर सध्याचा विषय असा आहे की आत्ता आपण चाललो एक ठिकाणी फिरायला. ते ठिकाण नंतर तुम्हाला समजेल कुठे चाललो आहे आम्ही. ते सध्या अशी काही कंडिशन आहे, थंडीने अशी बेकार हालत झालेली आहे, हात पुराचे जाम झालेत. भाई घालून आलं आहे स्वेटर, जॅकेट, ग्लोव्ज सगळं घालून आलं. आपण तसं काही घातलेलं नाही, आपण असे झालो नॉर्मल कपड्यांमध्ये. त्यामुळे आता बघूया की अजून किती थंडी लागणार आहे. आत्ताशी आपण स्टार्ट केलंय. आता वाजलेत 7:30, एक्झॅक्ट 7:30 वाजलेत. लोकेशनवरती पोहोचायला किती वेळ लागते ते तुम्हाला सांगतो. चला आता बाईकवरती भेटूया, नाहीतर लय उशीर होईल. चलो बाय बाय. तर गाईज आता आपण बसलोय आपल्या बाईकवरती. आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर विषय असा आहे की जरा नवीन वर्ष आहे, तर असा विचार केला की एखादं देवस्थान किंवा असं जरा चांगल्या ठिकाणी जरा पहिलीच ट्रिप होऊन जाऊ दे. ट्रिप बोलताना येणार असं जरा एक मन शांतीसाठी बोला किंवा काही बोला. तर बोललो जरा नवीन वर्षावरती असं जरा काहीतरी चांगली सुरुवात असू दे, त्यामुळे जायचा विचार झालाय. आत्ता जस्ट टोल बूथ क्रॉस केला. जो एक टोल बूथ लागतो आम्हाला तो सध्या क्रॉस केलाय. तेवढं सांगायला कॅमेरा चालू केलेला. मी आधीच चालू करणार होतो पण ते झाला नाही कॅमेरा ऑन. सो ठीक आहे, चला. सो गाईज सध्या विषय असा आहे की आपल्याला पोचता झाला आहे खूप उशीर. आणि आता दर्शनाला लागली खूप मोठी लाईन. आता हर्षला आता टेन्शन की किती वेळ लागेल पोचायला आणि किती नाही. हाँ गढ़ पे भी जाना है. काय गढ़ पे भी जाने का. हा तिकडे अजून एक जायचं ज्योतिबाला. तर बघू इथेच किती वेळ लागतोय. फायनली आपण लाईन मध्ये लागलेलो आहे आणि लाईन खूप मोठी आहे. अशी एवढी मोठी लाईन आहे. किती वेळ लागणार आहे. भावानी एक अगरबत्ती पण पाडलेली आहे. नहीं, दो गिरी थी, एक ही बच गई. ते 2 पाडलेले, ते 1 वाचले, जे एकंदरीत 1 गायब झाले. नारळ आपल्या हातात आहे. आता किती टाइम लागतो माहिती नाही. अभी कितने बजे देख रहे. 9:40 झाले. आता ह्या पुढे दर्शनाला किती वेळ लागतंय ते तुम्हाला नंतर सांगतो. एवढी लाईन आहे, तुम्ही अंदाज लावू शकताय की किती टाइम लागू शकतो. भरपूर लाईन. 10:30 तक अपन अंदर जाएंगे और 5 मिनट में बाहर आ जाएंगे. 5 मिनट 2 मिनट में बाहर आ जाएंगे. बघूया किती वेळ लागतोय. तर तेव्हा समजेल की किती वेळ लागतोय आणि किती वेळ नाही. एवढी मोठी लाईन आहे, एवढी मोठी. अब लग रहा है आणि त्यात पण आना चाहिए फिर से. त्यात पण विषय कसा तुम्हाला सांगतो. आम्ही लागलो जस्ट पाठी एवढी मोठी लाईन लागली. जवळजवळ 2 लाईन लागल्यात. लाईन तर खूप मोठी आहे. बघूया आता किती वेळ लागतो. गाईज जवळजवळ 1 तास झालेला आहे लाईनमध्ये लागून. 1-1.5 तास. 1-1.5 तास काहीतरी झालेलं आहे. लगभग माहिती नाही. अजून काय लाईन संपलेली नाही. लाईन संपेल आता किती वेळ लागेल काय माहिती नाही आपल्याला. तुम्हाला गर्दी दाखवतो, गर्दी किती आहे, अजून किती मोठी लाईन आहे.
अजून एवढी मोठी लाईन आहे. आता विचार करा की अजून किती वेळ लागेल पोचायला. आत्ताशी 1.5 तास झाला इथे लाईनमध्ये, एवढ्यात पोचलोय आत्ता. अजून किती टाइम लागेल माहिती आहे ना. लेट्स वेट अँड वॉच किती टाइम लागतो आणि किती नाही. गाईज 11:30 वाजलेत आणि आता मंदिराच्या गेटच्या बरोबर पोचलोय. तिरका मेरे को उल्टा लगाया. टिक्का तिरका लावला भाईच्या. माझा पण तिरकाच लावलाय. इतना बड़ा सिर था फिर भी तिरका लगाया. जाऊ दे, तिरका इज नॉट द प्रॉब्लेम. टिक्का लावला ना बास झाला. इकडे पण एक देवी आहे महाकालीची, जिचं दर्शन घ्यायला उलट्या साईडून लाईन आहे. तिथून लाईन नाही आहे त्याची. हर्ष पकडताय का 1 सेकंड. गाईज फायनली बाहेर पडलोय आता. तुम्हाला मी एक्झॅक्ट टायमिंग सांगतो किती झालं आहे आता. 11:30. 12 आम्ही बोललेलो पण लाईक 11:30ला झालं. लाईक जास्त ना टाईम लागला रे. नंतर पटापट निघालो बाहेर. पण हर्ष तोंड पूर्ण उतरले. का आलो भाई कशाला भाई. तो फुल कंटाळा आहे आता. तसा कंटाळो तर मी पण, बट ठीक आहे. कारण प्लॅन माझाच होता, त्यामुळे मी असं बोलून चालणार नाही की भाई मी पण कंटाळलो म्हणून. असा विषय. भूक तर मला पण लागली, कारण सकाळी निघताना काय खाऊन निघालेलं नाही आहे. आता भरपूर भूक लागली. आता इथे पूजा वगैरे पण चालले. थांबा 1 सेकंड. गाईज झालेलं आहे दर्शन अशा प्रकारे. आता थाली आहे. शेवटला फक्त थाली उरले. सो कंटाळलो, भरपूर प्रमाणात कंटाळलो. ते इथून हर्ष, हां तिथून सॉरी तसंच जायला लागणार. सॉरी. पोचलो जिथून स्टार्ट केलं तिथं पोचलो फायनली. आत्ता सध्या आपण निघालोय महालक्ष्मीवरून ज्योतिबाला जायला. तर सध्या जरा भूक लागले म्हणून एक ठिकाण दिसलंय आम्हाला, तिथे सध्या खायला थांबतोय. म्हणजे आता एक आहे पोचलो, थांबलो. कारण इथे एवढी वेटिंग झाली की भाई भूक लागली भयंकरवाली. म्हणून आता जरा पेट पूजा करून घेऊया. बघूया, खातो आणि मग तुम्हाला भेटतो. थांबा. तर बाजूच्या शॉपमध्ये वडापाव खाऊन झाला, पण वडापाव काही खास नव्हता. वडा चांगला होता. हे आम्ही घेतलं मिसळ पाव नाही येत. मला आत्ता माहीत झालं की इकडे मिसळ पाव किंवा वडापाव पाव हा प्रकारच नाही, ते ब्रेड भेटतो. इथे असा ब्रेड भेटला आहे आणि मिसळ. लाईक ओके आहे. नॉट दॅट गुड, नॉट दॅट मच बॅड. ठीक आहे ना, ठीक आहे. काहीच मिसळ पाव खाऊन झालं. हा असं एक ज्यूस घेतलेला, पायनॅपल ज्यूस, ह्या शॉपमध्ये नाही बाजूच्या शॉपमध्ये. आणि डोसा पण घेतलेला, डोसा पण खाऊन झालेला आहे. आता अजून एक डोसा ऑर्डर केला आहे, त्या डोसासाठी वाट बघते. लेट सी किती वेळ लागते. हर्ष किती वाजले? 12:30 झाले. इथून निघायला नाही म्हटलं तरी 1 वाजेल. आपल्याला लोकेशनवरती पोचायला लोकेशनवरती पोचायला 2, तिथून वरती पोचायला 3, तिथून खाली यायला नाही 3, 3-3:30, 4. तिथून पुढे मोजायचंच नाही. त्या पुढे आय गिव्ह अप. जितका टाईम लागेल तितका लागेल.
पण आता प्रॉब्लेम असा होणार आहे, भाईनी घातला टी शर्ट आणि मग असं जॅकेट घातलेलं आणि मी घातले फुल ब्लॅक शर्ट. अभी शेकोटी. आता शेकोटी म्हणजे असं गरम होणार आहे ना, आता बेकारवलं गरम आलाय. डोसा आलेला आहे गाईज. एक वाटी रिकामी दिली काका, ह्यात पण चटणी दिली असती. मैं बोला चटनी लाने को गया कि बनाने को गया बोला. अरे वो पतीला खाली था, थोड़ा सा ही था उसमें, वो लगा नया पतीला लाता. सेम टेस्ट. थांबा खाऊन मग भेटतो थांबा. तर गाईज आता पोचलोय ज्योतिबाच्या मंदिराच्या इथे, ज्योतिबा मंदिराच्या इथे. तशी गर्दी तर खूप वाटते आहे, बट लेट्स सी किती वेळ लागतो आणि किती नाही. हर्ष किती वाजले रे बघ एकदा, किती वाजले बघ एकदा. 1:30 वाजला. जवळजवळ अर्धा तास थोडा जास्त लागला. घाट वगैरे असतो त्यामुळे चढून यायला जास्त उशीर झाला, तर मग लवकर पोचलो असतो. चला आता मंदिरात पोचूया, मग बोलूया. आणि अशा प्रकारे गाईज आपण मंदिरात एंटर केलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही, फायनली रीच. बाय बाय. अरे उधर लाईन. अच्छा, मला समजलं नाही भाई तू काय बोलतोय नाही काय नाही. लागूया लाईनला लागूया. पहिले इथे दर्शन घेऊया पुढे आणि मग लाईनमध्ये सुद्धा लागूया. चलो. सो गाईज फायनली आता आपण लाईनमध्ये लागलेलं आहे. टीकाकरण सुद्धा झालेलं आहे, बघू शकता. लाईनीत नाही. तर आता बघूया किती वेळ लागतोय. हर्ष बघ, ह्यावेळेस पण हर्षचा टिक्का वाकडा लावला आहे, पण माझा सरळ आहे ह्यावेळेस. लाईक असा मोठा टिक्का लावायचा म्हणजे सेंटर एवढं की समजून येत नाही. लाईफ हॅक सीख केलेलं आहे हर्ष. मेरे को लगाना नहीं था, वो आके सा मार के गया. ती लेजिट आली आणि लाईक असा सिक्का घेतला, असा शिक्का मारूनच गेली भाई डायरेक्ट. किल्ले तुला नाही पाहिजे तरी पण आम्ही देणार. चला आतमध्ये जाईपर्यंत आता थांबूया. आतमध्ये थोडं आतमध्ये गेल्यावरती ब्लॉग चालू करतो आता परत. बाय बाय. गाईज गर्दी चेक करा, फक्त गर्दी. असं वाटतं एवढी काही गर्दी तर मागच्या ह्याच्यात पण नव्हती, जी एवढी इथे आहे. कसं होणार काय माहिती, बघूया. गाईज halfway done and this is the condition. आणि this is the condition right now. अजून त्यातल्या त्यात ठीक आहे. अजून जेव्हा इथंपर्यंत पोहोचू तोपर्यंत काय होईल सांगता येत नाही. आतापर्यंत बऱ्यापैकी ठीक आहे, ओके डन. तिथे जेव्हा पोहोचू तेव्हा फायनल समजेल की काय कंडिशन होते ओव्हरऑल, जी काय केसांची आत्ताची झालेली आहे. लेट्स सी. अशा प्रकारे आपलं प्रॉपर दर्शन वगैरे घेऊन सगळं झालेलं आहे. बहुत अच्छा लगा मेरे को, तो पहली बार था. एक्सपिरियन्स चांगला होता, आरामात सुखरूप झालं. महालक्ष्मीचं पण झालं, ज्योतिबाचं पण झालं. आता इथून घरी ना का अजून कुठे जायचं? आता घरी. चलो गाईज बाय बाय. आता घरी जाऊया. तर आपलं झालेलं आहे दर्शन, एकदम सुखरूप पद्धतीने दर्शन झालेलं आहे. शांती से मजा आया. एकदम क्लासमध्ये दर्शन झालेलं आहे. जगात बाजूला पोलिसांची गाडी आणि मला माहीतच नाही बाहेर बाजूला पोलीस आहे. तर विषय आता असा आहे की ही आहे आपली गाडी, हा आहे मित्र आणि हा आहे मी.
आणि आता तिघं पण गाडी मी आणि हर्ष तिघं पण एवढे थकलोय की आता फक्त घरी जायचं आहे बास. कारण सकाळी लवकर उठलोय, काल रात्री लेट झोपलोय आणि आता झोप पण खूप आलेली आहे. तर आता पटापट निघूया, गाडीवरती बसूया आणि सरळ घरी निघूया. कितना दिखा और लाइक हमको लगा आधा घंटा ही रहेगा, 1 घंटा. अजून 1 तास गाईज. मला वाटलं अर्धा तास वगैरे उरला असेल. भाई अजून 1 तास चालवायची गाडी. मैं देख के भी मेरी भी भाई में लग गए अभी भाई. और 1 घंटा चला कव्हर केलं असेल आपण. भाई कुठे कव्हर केलंय? नहीं तो यार भाई नाही कव्हर झालेला अजून. अब तो मत आ कॉलेज कर, मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है. अब मेरी खुद की पटी पड़ी है. आज हम दर्शन के साथ साथ ऑफ रोडिंग भी कर रहे हैं. ये हमारी 2-3 पलटन आगे. तो एक गया सो गाईज फायनली रिचड कराड. फायनली कराडमध्ये पोचलेलो आता. आता आपण जाऊया आपल्या घरी. हर्षभाई जातील त्यांच्या घरी. दोघांची पण अवस्था बघा, जरा अवस्था बघा. आवाज बॉडी भाई गया. अवस्था म्हणजे आवाज पण गेला, एक कलर पण उडाला आणि केसांची पण अशी. मेरे तो हाथ ही नहीं घूम रहे भाई. त्याचे बसून आधीच भाईने बायसेप मारलेले, त्यात आता त्याची वाट लागली अजून. आणि केसांची तर अवस्था बघा. माझी पण सेम आहे. हेल्मेट घालून पण काय फायदा नाही झालेला. तर हा व्लॉग इथेच एंड होतो असं मी सांगतो, असं मी घोषित करतो. चलो बाय बाय, भेटूया आणखीन असंच एका नवीन व्लॉगमध्ये. आणि फोटोज टाकतो. सायनिंग ऑफ. बाय. बाय बाय.